विद्यार्थी मैत्रिणींनो, मी प्राध्यापक डॉक्टर लता वाघेला BA भाग 2 तिसऱ्या सेमच्या सर्व विद्यार्थिनींचे वर्गामध्ये स्वागत करते. कालच्या पिरियडला आपण बहुशर्करेचे 3 प्रकार अभ्यासले. त्यामध्ये स्टार्च किंवा त्याला आपण पिष्टमय पदार्थ या नावाने ओळखलं जातं. त्याच्यानंतर दुसरं सॅल्युलोज आणि तिसरा हॅमिसेल्युलोज. हे काय आहे किंवा हे बहुशर्करे कसे तयार होतात, त्यांचं कार्य काय आहे, त्यांची वैशिष्ट्य काय आहे किंवा त्याचं पचन आणि शोषण काय होतं याबाबत आपण अभ्यास केला. आता आपण आज पाहणार आहोत ग्लायकोजन, पॅक्टिन आणि डेक्स्ट्रिन हे काय आहे किंवा या सगळ्या शर्करा बहुशर्करे यांचं आपल्या रोजच्या जीवनामध्ये किंवा रोजच्या आहारामध्ये काय महत्त्वपूर्ण कार्य आहे. हा जो ग्लायकोजन आहे, 3 नंबरची जी बहुशर्करे आहे ती ग्लायकोजन या नावाने ओळखली जाते. ग्लायकोजन हा एक प्रकारे याला प्राणिज शर्करासुद्धा किंवा प्राणिज पिष्टमय पदार्थ असे सुद्धा म्हटले जाते. अन्नाचे शरीरात पचन होऊन ग्लुकोजमध्ये त्याचं रूपांतर होतं. मी तुम्हाला सांगितलं पहिल्याच पिरियडला की कुठलाही कर्बोदकयुक्त पदार्थ खाल्ला किंवा पिष्टमय पदार्थ खाल्ला किंवा कर्बोदकयुक्त कुठलाही पदार्थ खाल्लं तर त्याचं शेवटचं रूपांतर कशामध्ये होतं? ग्लुकोजमध्ये होतं. ग्लुकोजमध्ये झाल्याशिवाय त्याचं पचन आणि शोषण होत नाही आणि त्याच्यामुळे ग्लायकोजन म्हणजे आपल्या शरीरामध्ये असलेली बहुशर्करे याचा प्रकार आहे. ती प्रत्येक प्रकारच्या स्तनधारी जे प्राणी आहे त्या प्राण्यांच्या शरीरामध्ये असते, म्हणून तिला प्राणिज पिष्टमय पदार्थसुद्धा म्हटलं जातं किंवा प्राणिज साखरसुद्धा म्हटलं जातं. जेव्हा आपण रोज आहार घेतो, आपला आहार कोणी 3 वेळेस घेते, कोणी 4 वेळेस घेते. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण. काही लोकांचं सकाळी नाश्ता नाही करत, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण. प्रत्येकाच्या आहार घेण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. आहारातील खाद्यपदार्थसुद्धा प्रांतानुसार, पद्धतीनुसार, कल्चरनुसार, संस्कृतीनुसार त्याच्यामध्ये काय होतो? बदल होत जातो, आहे की नाही? आणि त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या आहारातील खाद्यपदार्थ आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे दिसून येतात. याच्यामध्ये भौगोलिक परिस्थितीनुसार आपल्याला फरक आढळून येतो. या सगळ्यांचा विचार आपण समतोल आहाराच्या युनिटमध्ये करणारच आहोत, पण या ठिकाणी आपण फक्त ग्लायकोजन काय आहे हे समजून घेऊ. ग्लायकोजनचं आपल्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काय महत्त्व आहे किंवा ही साखर कुठल्या प्रकारचे कार्य करते याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. अन्नाचे शरीरात पचन झाल्यानंतर त्याचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होतं. जितका ग्लुकोज आपल्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारच्या कामासाठी लागतो, या वेगवेगळ्या कामांमध्ये आपण अन्नाची जेव्हा कार्य पाहिली किंवा आपण हा जो हा जो पोषक घटक अभ्यासाला सुरुवात केली तेव्हाच आपण पाहिलं होतं की अन्नाचं कर्बोदक कोणतं कार्य करतं? तर शरीराला उष्णता आणि शक्ती देण्याचं कार्य करतं आणि त्याच्यामुळे ग्लुकोजचा कर्बोदकाचा एकशर्करीय, द्विशर्करीय, बहुशर्करीय यातला कुठलाही प्रकार जरी तुम्ही घेतला तरीही त्याचं शरीरामध्ये जाऊन सगळ्यात शेवटचं स्वरूप म्हणजे ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं. हा ग्लुकोज आपल्याला आपल्या ऐच्छिक आणि ऐच्छिक कार्यामध्ये धावणे, पडणे, त्याच्यानंतर जेवणे, वाचणे, कपडे धुणे, भांडे घासणे, झाडू मारणे, पोछा मारणे, स्वयंपाक करणे ही जी ऐच्छिक कार्य आहे ते आपण आपल्या इच्छेनुसार करतो. इच्छा नसेल तर नाही करत. अशी ऐच्छिक कार्य आणि अनैच्छिक कार्यामध्ये हृदयाचं स्पंदन, नाडीचे ठोके, पचनसंस्थेचं कार्य, मज्जासंस्थेचं कार्य हे जे शरीराच्या अंतर्गत अवयवांचं कार्य आहे ते कार्यसुद्धा करण्यासाठी आपल्याला उष्णता आणि शक्ती लागते आणि ही उष्णता आणि शक्ती आपल्याला कोण देतं? आहारातील कर्बोदकयुक्त पदार्थ देतो. आणि त्याच्यामुळे मी मागच्याच पिरियडला सांगितलं की आपल्या आहारामध्ये शाकाहारी लोकांच्या आहारामध्ये जवळपास 60 ते 70% काय असतात? कर्बोदकयुक्त खाद्यपदार्थ असतात. कारण आपण वरण, भात, भाजी, पोळी हा आहार रोजचा आपला जेवत असतो, आहे की नाही? उपास असेल तर मग उपासाचं जेवतो. उपासाच्या पदार्थांमध्ये आपण साबुदाण्याची उसळ आहे, भगर आहे, बटाट्याची भाजी आहे, रस्साची भाजी आहे, आमटी आहे शेंगदाण्याची, किंवा स्वीटमध्ये काही वेगवेगळ्या प्रकारचे आपण पदार्थ खातो. कधी आपण शिवरात्रीमध्ये रताळाचा शिरा घेतो, बटाट्याचा शिरा घेतो. फळांमध्ये केळ, सफरचंद या सगळ्यांचा आपण वापर करतो जेणेकरून आपल्याला अन्नाची जी कमतरता त्या दिवशी असते किंवा अन्न जे आपण जेवत नाही उपासाच्या दिवशी तर
ती जी अन्नाची कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी आपण उपासाच्या पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश करत असतो. आणि या उपासाच्या पदार्थाच्या माध्यमातून आपल्या शरीराला काय मिळतं, कर्बोदकयुक्त पदार्थ मिळतात आणि त्यापासून उष्णता आणि शक्ती मिळते. त्यावर आपलं शरीर ऐच्छिक आणि अनैच्छिक कार्य करत असतं. तर त्या दिवशी रोज आपण 3 टाईम 4 टाईम प्रत्येकाची पद्धत असते, प्रत्येकाचं सवय असते. त्या सवयीनुसार प्रत्येकजण आपापल्या आहारामध्ये या सगळ्या पदार्थांचा समावेश करत असतं. त्यानुसार आपण दिवसातनं 3 वेळा 4 वेळा कर्बोदकयुक्त पदार्थांनी आपण पोट भरतो. जर आपण उदाहरण पाहिलं तर मांसाहार घेणारे व्यक्ती असतात, तर ते काही रोज मांस खात नाही आणि खाल्लं तरी नुसतं मांसाहार घेत नाही, त्याच्यासोबत वरण भात भाजी पोळी हा आहार ते घेत असतात, आहे की नाही. आपण एखादी फळभाजी किंवा एखादी पालेभाजी घेतो तर ते अंड्याचा वापर करतात किंवा अंडा करी वगैरे यासारखी भाजी घेतात, परंतु पोटभर अन्न मात्र ते सुद्धा वरण भात भाजी पोळीच घेतात. हा जो मांसाहार आहे तो 8 दिवसातनं 4 दिवसातनं महिनाभरातनं 15 दिवसातनं त्या पद्धतीने ते घेतात. परंतु पोटभर आहार मात्र त्यांचासुद्धा कर्बोदकच असतो किंवा काय म्हणतात तृणधान्य कडधान्य भाज्या तांदूळ त्याच्यानंतर डाळी यांचाच आहार असतो. हाच आहार ते पोटभर जेवत असतात. त्याच्यामुळे एका दिवसाला शरीरामध्ये तुम्ही शारीरिक कार्य कोणतं करता, तुम्ही किती श्रमाचं कार्य करता, त्यानुसार तुम्हाला लागणारी उष्णता वापरली जाणारी उष्णताही अवलंबून असते. तर तुम्ही खूप मेहनतीचं काम करणारे असेल, समजा एखादा मजदूर असेल जो शारीरिक मेहनतीचं काम करत असेल, खड्डे काढणे, विटा उचलणे, टोपले घेऊन जाणे आहे ना, वजनी सामान इकडून तिकडे नेणे, हमाल असतात, हमाली करणारे लोक असतात. म्हणजे जितकी तुम्ही शरीर मेहनतीची कार्य कराल तेवढं तुमच्या शरीरामध्ये उष्णता आणि शक्ती खर्च होते. आणि ही उष्णता आणि शक्ती आपल्याला कुठून मिळते, या खाद्यपदार्थापासून मिळते. हे खाद्यपदार्थांमध्ये कर्बोदक आणि स्निग्ध पदार्थ असे 2 पोषक घटक आहेत जे आपल्या शरीराला उष्णता आणि शक्तीचा पुरवठा करतात. मग ती ऐच्छिक आणि अनैच्छिक दोन्ही कामासाठी कोणत्याही कामासाठी वापरली जाणारी उष्णता आणि शक्ती ही आपल्या आहारात कर्बोदक आणि स्निग्ध पदार्थ पुरवत असतात. आणि त्याच्यामुळे रोज प्रत्येक व्यक्ती कोणत्या प्रकारचं काम करतं त्यावर त्याच्या शरीरातील लागणारी उष्णता आणि शक्ती ही खर्च होत असते. जास्त मेहनतीचं काम करणाऱ्या व्यक्तीला जास्त उष्णता आणि शक्ती खर्च केली जाते. मध्यम मेहनतीचं काम करणाऱ्या व्यक्तीच्या शरीरामध्ये कमी प्रमाणात उष्णता आणि शक्ती खर्च होते. आणि आमच्यासारखे एका खुर्चीवरून दुसऱ्या खुर्चीवर बसणारे, कमी मेहनतीचं कमी श्रमाचं काम करणारे, ज्यांना शारीरिक मेहनत कमी असते पण मानसिक मेहनतीचं कार्य जास्त करतात, अशा लोकांना कमी कॅलरीची आवश्यकता असते. आणि त्याच्यामुळे व्यक्तीचा कामाचा प्रकार कसा आहे, त्याचं लिंग कोणतं आहे, स्त्रियांना पुरुषांपेक्षा कमी उष्णता आणि शक्ती लागते. स्त्रियांच्या विशेष स्थिती असेल तर तिला सामान्य स्थितीपेक्षा जास्त उष्णता लागते. थंड हवेच्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना जास्त उष्णता लागते, आहे की नाही. म्हणजे भौगोलिक वातावरण कसं आहे, त्या भौगोलिक वातावरणामध्ये शरीराचं उष्णतामान कायम ठेवण्यासाठी आपल्याला उष्णता आणि शक्तीची आवश्यकता असते. जसं थंड उत्तरेकडील सर्व देश आहे किंवा प्रदेश आहे ते सगळे एकदम थंड असतात. तर त्या थंड हवामानामध्ये शरीराची उष्णता कायम ठेवण्यासाठी, शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी त्या लोकांच्या शरीरामध्ये आपल्यापेक्षा जास्त उष्णता खर्च होते. आणि त्याशिवाय शारीरिक आणि ऐच्छिक आणि अनैच्छिक कार्यासाठी आणखीन वेगळी उष्णता लागते. आणि त्याच्यामुळे उष्ण कटिबंधातल्या लोकांपेक्षा शीत कटिबंधातल्या लोकांना जास्त उष्णता आणि शक्तीची आवश्यकता असते. आपल्याकडे ऋतुमान आहे, हिवाळ्यामध्ये थंडी पडते, उन्हाळ्यामध्ये उन्हाळा असतो, पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो. परंतु भारताशिवाय इतर जगातील जे देश आहे त्या ठिकाणी ऋतू नसल्यामुळे त्या ठिकाणी केव्हाही थंडी पडते, केव्हाही ऊन पडते आणि केव्हाही पाऊस पडतो. आपल्यासारखं निश्चित ऋतुमान नसते आणि त्याच्यामुळे आपण त्या पद्धतीने तयार राहतो. आपण उन्हाळ्यामध्ये थंड पदार्थ घेतो, हिवाळ्यामध्ये आपण अन्नाची जेव्हा कार्य पाहिली तेव्हा मी सांगितलं होतं की थंडीच्या दिवसामध्ये आपण मिसळीची भाकर, तीळ, गूळ असे जे उष्णता देणारे पदार्थ असतात त्यांचा आपल्या शरीरामध्ये आपण जास्त वापर करतो. ऋतुमान बदललं की आहार घ्यायचं प्रमाणसुद्धा आपलं बदलतं. उन्हाळ्यामध्ये जेवण तुम्हाला जात नाही, कारण काय होतं की गरमीमुळे आपण पाण्याचा वापर जास्त करतो, पाणी जास्त पितो, त्याच्यामुळे आहार कमी जातो. पण थंडीच्या दिवसामध्ये भुकेचं प्रमाण जास्त असतं,
मनुष्य जास्त आहार घेऊ शकतो. कारण काय की पाणी पिण्याचं प्रमाण हे कमी होऊन जातं, कारण वातावरणामध्ये थंडावा असतो. शरीरातील पाण्याची जी लेवल असते किंवा पाण्याचं जे प्रमाण असतं ते एकदम कमी होत नाही, पण उन्हाळ्यात मात्र पाण्याचं प्रमाण कमी होतं. आणि कधीकधी पाण्याच्या अभावामुळे एखादी व्यक्ती कधीकधी आपण डिहायड्रेशननी मृत पावली असं सुद्धा आपण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ऐकत असतो. परंतु हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये ही स्थिती वेगळी असते आणि त्याच्यामुळे आहारात किती कर्बोदक असावे याचं प्रमाण निश्चित नाही आहे. कारण आपल्या आहारामध्ये जवळपास आपल्या ताटामध्ये 60 ते 70% पदार्थ हे कर्बोदकांनी युक्त असतात, कारण आपण ते पोटभर जेवत असतो. कारण त्याची काहीतरी वैशिष्ट्य आहे, ते वैशिष्ट्य आपण पुढे पाहणारच आहोत. आणि त्याच्यामुळे कर्बोदकयुक्त पदार्थामुळे आपल्याला शरीराला उष्णता आणि शक्ती मिळते. सांगायचा अर्थ हा की तुम्हाला रोज किती उष्णता आणि शक्ती लागते हे तुमच्या या सगळ्या गोष्टी आतापर्यंत मी ज्या बोलली त्या सगळ्या गोष्टींवर अवलंबून असते. तुमचं आहार घ्यायची पद्धत, तुमचा कामाचा प्रकार, तुमची शारीरिक स्थिती, तुमचं लिंग, तुमचं वजन, त्याच्यानंतर तुमची चयापचयशक्ती, तुम्ही कोणत्या वातावरणात राहता, भौगोलिक परिस्थिती कशी आहे, या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला लागणारी उष्णता आणि शक्ती अवलंबून असते. आणि त्यानुसार तुमच्या शरीराला उष्णता आणि शक्तीची आवश्यकता असते आणि त्यानुसार तुमच्या आहारामध्ये त्या पदार्थांचा समावेश करावा लागतो. जितकी रोज आपल्याला उष्णता आणि शक्ती लागते तेवढी आपले शरीर काय करतं, खर्च करतं. आणि जी जास्तीची असते, आपण जास्तीचं जे सामान असतं ते कुठे जमा करून ठेवतो, कोठी घरामध्ये. तसंच आपल्या शरीराचं यकृत, लिव्हर आहे ते काय आहे, एक प्रकारचं आपल्या शरीराचं गोदाम आहे किंवा एक प्रकारचं स्टोरेज आहे, स्टोरूम आहे. जितकी उष्णता आणि शक्ती तुम्हाला रोज लागते तेवढी खर्च होते. जास्तीचा जो ग्लुकोज असेल तो ग्लुकोज कशामध्ये कन्वर्ट होतो, कशामध्ये रूपांतरित होतो, ग्लायकोजनमध्ये रूपांतरित होतो आणि तो तुमच्या यकृतामध्ये संग्रहित केला जातो. यकृतामध्ये ग्लायकोजन संग्रह करण्याचं जे काही प्रमाण आहे प्रत्येक व्यक्तीचा, ते साधारणपणे 200 ते 250 ग्रॅमपर्यंत यकृतात तो ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये संग्रहित केला जातो. आणि ज्या दिवशी आपण उपवास करतो, एखाद्या दिवशी पुष्कळ लोक कडक उपवास करतात. आता अधिक मास आहे तर खूप लोक महिनाभराचे उपवास करतात. मग दुपारी जेवणत नाही, एकच टाईम जेवतात. काही लोक फराळ करतात, काही लोक तेही नाही करत. मग त्यांना ही उष्णता आणि शक्ती कुठून मिळते? शारीरिक कामं, मग ऐच्छिक कामं असो, अनैच्छिक कामं असो, तर याच्यासाठी त्यांना ही उष्णता आणि शक्ती कुठून मिळते? या ग्लायकोजनपासून मिळते. हा ग्लायकोजन आहे तो शरीरामध्ये वितळतो, त्याचं रूपांतर पुन्हा ग्लुकोजमध्ये होतं आणि त्या ग्लुकोजपासून ज्या दिवशी मनुष्य जेवत नाही, उपासमारी असते, जेवायला मिळत नाही, अशा स्थितीमध्ये त्या व्यक्तीला काय मिळते? उष्णता आणि शक्ती मिळते. आणि या उष्णता आणि शक्तीच्या भरोशावर त्या व्यक्तीचं शरीर ऐच्छिक आणि अनैच्छिक सगळ्या प्रकारच्या क्रिया करत असतं. आणि त्याच्यामुळे विद्यार्थी मैत्रिणींनो, ग्लायकोजन ही तुमच्या शरीरामध्ये साठवलेली एक प्रकारची साखर आहे. ती बहुशर्करे यामध्ये मोडते आणि ही कुठून येते? आपण जो काही आहार घेतलेला असेल त्यातून जितका ग्लुकोज आपल्या शरीराला लागतो तेवढं आपलं शरीर वापरतं. उरलेलं जसं धान्य आपण गोदामामध्ये ठेवतो, स्टोअररूममध्ये ठेवतो, तसं आपलं शरीर उरलेला जो ग्लुकोज असतो तो ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये आपल्या शरीरातील यकृतामध्ये संग्रहित करतो. पण यकृतामध्ये संग्रह करण्याची क्षमता किती आहे यकृताची? फक्त 250 ग्रॅम संग्रहित करतं. त्याच्यापेक्षा जर जास्त ग्लुकोज असेल तर तो ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये येतो. ग्लायकोजनपासून चरबीच्या रूपात ट्रान्सफर होतो आणि मग शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांच्या आजूबाजूला चरबीचा थर जमा होतो. म्हणजे लोक डायटिंग करतात, लठ्ठ लोक, मग जेवत नाही, पाण्यावर राहतात. मग ते लोक काय करतात? आपली जी शरीराची चरबी असते ती चरबी त्यांची काय होते? त्यांच्या रोजच्या कामामध्ये ती वापरली जाते, त्याचं उपयोग केला जातो आणि त्याच्यामुळे चरबीचे थर हळूहळू शरीरातले वितळतात आणि त्याच्यामुळे ती व्यक्ती काय होते? रोड होऊन जाते. आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपल्या शरीरामध्ये ग्लायकोजन हे काम करत असतं किंवा ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये बहुशर्करेय आपल्या शरीरामध्ये काम करत असतं. आणि म्हणून जास्तीचा ग्लुकोज आहे तो यकृतात ग्लायकोजनच्या स्वरूपात संग्रहित केला जातो. आणि जेव्हा आपल्या शरीराला त्याची आवश्यकता असते तेव्हा ग्लायकोजिनोसिस ही प्रक्रिया घडते आणि या प्रक्रियेमध्ये ग्लायकोजनचं रूपांतर कशामध्ये होतं? पुन्हा ग्लुकोजमध्ये होतं आणि आपल्या शरीराला उष्णता आणि शक्ती पुरवली जाते. आणीबाणीच्या प्रसंगी कधी एखाद्या वेळेस आपण बाहेर गेलो आणि गाडीचा ॲक्सिडेंट झाला किंवा उपासमार झाली, आपल्याला जेवायला नाही मिळालं
आता गरीब लोक आपण पाहतो आहे की नाही, त्यांना पोटभर जेवायला मिळत नाही. असे लोक कसे असतात, रोड असतात, ते कधीही लठ्ठ दिसणार नाही. कारण काय आहे की त्यांच्या शरीराला जेवढं रोज अन्न जेवतात तेवढंच त्यांच्या शरीरामध्ये काय होतं, रोजच्या रोज तेवढा ग्लुकोज खर्च होतो. परंतु जे लोक लठ्ठ असतात त्यांच्या शरीरामध्ये, कारण लठ्ठ लोक, श्रीमंत लोक हे साधारणपणे लठ्ठ दिसतात, कारण त्यांना शारीरिक कार्य कुठलंच नसतं. शारीरिक कामासाठी त्यांच्याकडे नोकर वर्ग चाकर असतात. त्याच्यामुळे कुठल्याच प्रकारची शारीरिक मेहनत ते करत नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये, आणि आहाराचं प्रमाण कसं असतं, चांगलं, आहाराचा दर्जा श्रेष्ठ असतो. काजू बदामसारखे पदार्थ ते खातात ज्याच्यातून त्यांना भरपूर कॅलरी मिळते आणि ती कॅलरी ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये, त्याच्या ग्लायकोजनच्या स्वरूपानंतर उरलेली जी ग्लुकोज असतो चरबीच्या स्वरूपामध्ये त्यांच्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांच्या आजूबाजूला जमतो आणि ती व्यक्ती हळूहळू लठ्ठ व्हायला सुरुवात होते. आणीबाणीच्या वेळेस मात्र हा ग्लायकोजिनोसिसच्या प्रक्रियेमुळे काय होतं, ग्लुकोजमध्ये रूपांतरित होतो आणि त्यापासून आपल्या शरीराला उष्णता आणि शक्ती प्राप्त होते. म्हणून ग्लायकोजन हे फक्त प्राण्यांच्या शरीरामध्ये आढळते, आहे की नाही. कारण काय आहे की ग्लायकोजन हा निसर्गामध्ये कुठल्या स्वरूपामध्ये आढळत नाही. तो प्रत्येक प्राण्यांच्या शरीरामध्ये किंवा प्रत्येक प्राण्यांचं जे यकृत असतं त्या यकृतामध्ये ग्लायकोजनचा साठा असतो आणि त्याच्यामुळे जे नॉनव्हेज खाणारे लोक असतात ते कलेजीचा वापर करतात. कलेजा म्हणजे हा यकृताचाच एक भाग आहे आणि त्यामध्ये काय मिळतं, त्यामधनं त्यांना डायरेक्ट ग्लायकोजन मिळतं आणि त्याच्यामुळे व्हेज खाणारे आणि नॉनव्हेज खाणाऱ्या व्यक्तींच्या शरीरी यष्टीमध्ये आपल्याला फरक दिसतो. त्यांची जी उंची असते, त्यांचा शरीराचा बांधा उंच धिप्पाड असतो, परंतु नुसतं शाकाहार खाणारे लोक हे कसे असतात, क्रूस असतात, रोड असतात, त्यांचा बांधा हा जास्त उंच नसतो. आणि हा प्राण्यांच्या शरीरामध्ये, मग मनुष्य प्राणी असो, 4 पायाचा प्राणी असो का आणखीन पाळीव प्राणी असो का जंगली प्राणी असतो, प्रत्येक प्राण्याच्या शरीराच्या यकृतामध्ये पिष्टमय पदार्थ असतो आणि म्हणून याला प्राणीज पिष्टमय पदार्थ किंवा प्राणी शर्करा असं सुद्धा म्हटलं जातं किंवा या नावानेही तो ओळखला जातो. आणि त्याच्यामुळे ग्लायकोजनचा उपयोग आपल्याला शरीराला आणीबाणीच्या प्रसंगी, जेव्हा आपल्याला जेवायला मिळत नाही, खायला मिळत नाही, प्यायला मिळत नाही आणि अन्नाशिवाय जेव्हा मनुष्याला जगावं लागतं तेव्हा त्याच्या शरीराचे ऐच्छिक कार्य तर ठीक आहे, तुम्ही तुमच्यात जेवला नाही तर ऐच्छिक कार्य तुम्ही नाही केली तरी चालते, पण अनिच्छिक कार्य तुम्ही म्हणणं होऊ शकत नाही की मी आता हृदयाचं स्पंदन थांबवून देते, मज्जातंतूचं कार्य संपून देते किंवा बंद करते, असं तुम्हाला म्हणता येणार नाही. ही कार्य नॉनस्टॉप सुरू असतात. मनुष्य जन्माला आल्यापासून मरेपर्यंत यांची कार्य सुरू असतात आणि त्याच्यामुळे ही कार्य करण्यासाठी लागणारी उष्णता आणि शक्ती ही तुम्हाला कुठून मिळते, तुमच्या शरीरामध्ये साठवलेल्या ग्लायकोजनपासून मिळते. आणि म्हणून ग्लायकोजन आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा बहुशर्करेयाचा प्रकार समजला जातो. त्याच्यानंतरचा प्रकार आहे पेक्टिन. पेक्टिन हा फळांमधनं, वेगवेगळ्या प्रकारची जी फळं आहे, ज्या फळांना गर असतो, आहे की नाही, रसाळ फळांमध्ये नसतो पण गरयुक्त फळांमध्ये असतो. याच्यामध्ये सीताफळ येतं, त्याच्यामध्ये पेरू येतं, याच्यामध्ये आंबा येतो, याच्यामध्ये काय म्हणतात केळ येतं, याच्यामध्ये चिक्कू आहे. म्हणजे हे जे गर आहे ज्याच्यामध्ये रस नाही आहे, गरयुक्त फळांपासून आपल्याला पॅक्टिन मिळतं. त्याच्यामध्ये ग्लॅटोरोनिक या नावाचं आम्ल असतं आणि या आम्लाचे अनेक अणू एकत्र येऊन काय तयार होतं, पॅक्टिनचा अणू तयार होतो आणि तो फळांच्या पेशींना जोडण्याचं काम करतो. जसं आपल्या शरीरामध्ये खूप साऱ्या पेशी असतात आहे ना, आपण जेव्हा बांधकाम करतो, नुसत्या जर विटा लावल्या तर एखादा धक्का लागल्यानंतर सगळ्या विटा पडतील आणि विटाची भिंत पडून जाते. म्हणून त्या विटांना मजबूती येण्यासाठी 2 विटांमध्ये आपण काय करतो, बांधकामामध्ये पाहिलं तर रेती आणि सिमेंटचा काय दिलेला तो मसाला तयार केला जातो. त्याचं प्रमाण असतं, त्या प्रमाणानुसार रेती आणि सिमेंट एकत्र केला जातो, त्याला पाणी टाकून कालवलं जातं आणि तो जो मसाला आहे तो 2 विटांच्या मधली जी गॅप असते किंवा मधली जी पोकळी असते त्या पोकळीमध्ये भरलं जातं. तसंच आपल्या शरीरामध्ये पेशी असतात आणि या पेशी ज्या असतात, या पेशींचा जो काय म्हणतात पेशी असतात, या पेशींना जोडण्याचं कार्य कोण करतं, हा पॅक्टिन जसं आपल्या व्यक्तींमध्ये जो हे जोडण्याचं काम असतो तर तो जोडण्याचं काम जीवनसत्व क युक्त पदार्थांमध्ये तयार होणारा जो घटक असतो तो करत असतो. आपण जेव्हा जीवनसत्व क पाहू तेव्हा याचा विचार करणारच आहे आणि त्याच्यामुळे त्याच पद्धतीने फळांच्या पेशी जोडण्याचं काम हे कोण करतं, पॅक्टिन करतं. आणि त्याच्यामुळे आपण जेव्हा फळांची जॅम बनवतो, जेली बनवतो, तर ही जॅम जेली बनवताना त्याच्यामध्ये पॅक्टिनचं प्रमाण किती आहे त्यानुसार आपल्याला साखर टाकावी लागते आणि पॅक्टिन ही एक प्रकारचं काय आहे, बहुशर्करेयाचा प्रकार आहे. पॅक्टिन आपल्याला
फक्त जेव्हा आपण आहारामध्ये फळांचा वापर करतो त्या फळांपासून आपल्याला पॅक्टिन नावाच्या बहुशर्करे मिळतं आणि त्यापासून आपल्या शरीरामध्ये त्या पॅक्टिनचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होतं आणि त्यापासून आपल्याला उष्णता आणि शक्ती मिळते. आणि म्हणून पॅक्टिनचं वैशिष्ट्य काय आहे की फळांमधील जो काही रस आहे, पाण्याचं प्रमाण आहे, ते धरून ठेवण्याचं काम कोण करतं? हा त्या फळांमध्ये असलेला पॅक्टिन करतो आणि त्याच्यामुळे फळाची जेली तयार करताना या पॅक्टिनची काय होते? मदत होते, आहे की नाही. जे गरयुक्त फळ असतात त्याची जेली लवकर बनते, पण नुसते संत्र, मोसंबी, अंगूर आहे ना, या अनानस याची जर तुम्हाला जेली तयार करायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला साखरेचं प्रमाण वाढवावं लागतं, कारण त्याच्यामध्ये पेशी धरून ठेवण्याचं कार्य केलं जात नाही. आणि म्हणून पॅक्टिनच्या प्रमाणावर जेली तयार करताना साखरेचं प्रमाण अवलंबून असतं. आणि फळ जितकं गरयुक्त असेल तेवढी साखर कमी लागते, जितकं गर कमी तेवढ्या साखरेचं प्रमाण जास्त लागतं. आणि त्याच्यामुळे पॅक्टिन हा सुद्धा फळांपासून मिळणारा एक प्रकारचा बहुशर्करेचा प्रकार आहे. याचंसुद्धा शरीरामध्ये जाऊन ग्लुकोजमध्ये रूपांतर होऊन उष्णता आणि शक्ती मिळत असते. त्याच्यानंतर डेक्स्ट्रिन हा प्रकार आहे पिष्टमय पदार्थाशी याचा संबंध आहे. पिष्टमय पदार्थाचे जेव्हा अर्ध जलविघटन होते, पूर्ण नाही, अर्ध जलविघटन झाल्यानंतर डेक्स्ट्रिन तयार होते आणि नंतर त्या डेक्स्ट्रिनचं रूपांतर कशामध्ये होतं? माल्टोज म्हणजे धान्य शर्करा आणि ग्लुकोज म्हणजे द्राक्ष शर्करामध्ये रूपांतर होतो. आणि त्याच्यामुळे हा डेक्स्ट्रिन आपल्याला कुठून मिळतो? पिष्टमय पदार्थापासून, आहे ना. आणि पिष्टमय पदार्थ म्हणजे काय? तर आपले एकदल धान्य आणि द्विदल धान्य, आहे ना. आपण पोळी करतो, पोळी केल्यानंतर तुम्ही जो भाग तव्यामध्ये आधी टाकाल तर ती त्याची सरळ बाजू समजली जाते. तो नेहमी खालच्या बाजूपेक्षा वरचा भाग कसा असतो? थोडासा खरपूस असतो. त्याला तेल तूप लावल्यानंतर जर तुम्ही पराठा किंवा थालीपीठ केलं तर तो आणखीन जास्त चांगला खरपूस भाजला जातो. आणि हा खरपूस भाग किंवा ब्रेडचा लाल कडा हा जर खरपूस भाग आहे तो जर तुम्ही खाल्ला आणि चावून खाल्ला तर तो थोडासा गुळचट वाटतो, कारण त्याच्यामध्ये काय असते? हे डेक्स्ट्रिन नावाची साखर त्या ठिकाणी तयार होते. आणि त्याच्यामुळे म्हटलं आहे की पिष्टमय पदार्थाचं अर्ध जलविघटन होतं, म्हणजे पूर्ण पाण्याचा अंश जळत नाही. भाकरी केल्यानंतर भाकरीचा वरचा पापुद्रा कडक वाटतो, पण तो खालचा जो भाग असतो तो थोडासा ओलसर असतो, थोडासा नरम असतो. आणि म्हणून पोळी, भाकरी, ब्रेड यामध्ये जो खरपूस भाग आहे त्या सगळ्या खरपूस भागामध्ये डेक्स्ट्रिन तयार होतं, कारण त्या ठिकाणी पिष्टमय पदार्थाचा उष्णतेशी संपर्क येतो, तव्याशी, तेलाशी उष्णतेच्या संपर्कात तो पदार्थ तयार होतो, शिजवतो. त्याच्यामुळे त्याचं काय होतं? अर्धवट जलविघटन होतं, त्याच्यामध्ये पाण्याचा अर्धा अंश राहतो, अर्धा उडून जातो. अशा स्थितीमध्ये त्याच्यामध्ये त्या पदार्थामध्ये डेक्स्ट्रिन नावाची साखर तयार होते. हा डेक्स्ट्रिनयुक्त पदार्थ आपण शरीरामध्ये घेतल्यानंतर त्याचं रूपांतर माल्टोज या द्विशर्करेमध्ये होतं आणि ग्लुकोज या एक शर्करेमध्ये होतं. म्हणजे याचा अर्थ बहुशर्करेसाठी आपण जी व्याख्या पाहिली की एक शर्करे आणि एक द्विशर्करे लागतं, तर माल्टोज नावाचं द्विशर्करे आणि ग्लुकोज नावाची एक शर्करे या दोघांना एकत्र केलं तर त्यापासून जी साखर तयार होते ती बहुशर्करे आणि ती बहुशर्करे म्हणजे डेक्स्ट्रिन नावाची बहुशर्करे तयार होते. अशा प्रकारे आपल्या आहारामध्ये आपण एक शर्करे यांचा अभ्यास केला, त्या 3 एक शर्कऱ्यांचा समावेश होतो. द्विशर्करे एक शर्कऱ्याचे 2 अणू एका समान प्रमाणात मिसळल्यानंतर जो तयार होतो अणू त्याला द्विशर्करे म्हणून ओळखलं जातं. ते द्विशर्कऱ्याचे 3 प्रकार आपण पाहिले. आणि या एक शर्करे आणि द्विशर्करे यांना समप्रमाणात मिसळून आपण 6 प्रकारच्या बहुशर्करे यांचा आज आपण या पिरियडला 3 शर्कऱ्याचा, मागच्या पिरियडला 3 शर्करेचा असं एकूण आपण 6 शर्कऱ्यांचा अभ्यास केलेला आहे. या 6 शर्कऱ्यांचा आपल्या शरीरामध्ये त्याचे रासायनिक गुणधर्म कोणते आहे ना, ते कोणत्या प्रकारचं कार्य करतात हे आपण पुढच्या पिरियडला पाहणार आहोत. तर या ठिकाणी मला असं वाटते की तुम्हाला समजलं असेल. नसेल समजलं तर तुम्ही वाचा, जे नसेल समजलं ते विचारा. आणि त्यानंतर आपण म्हणजे मी पुढच्या हप्त्यामध्ये तुमची एक काय म्हणतात ऑब्जेक्टिव्हची परीक्षा घेणार आहे. आणि त्या ऑब्जेक्टिव्हच्या परीक्षेला सर्व मुलींनी बसायचं आहे. कोण बसलं, कोणी दिली, कोणी नाही दिली, ह्या सगळा जो रेकॉर्ड आहे तो मला ऑनलाईन मिळणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी या परीक्षेला बसायचं आहे. या परीक्षेचा रेकॉर्ड हा वर्षभराचा रेकॉर्ड म्हणून धरला जाणार आहे. आणि त्याच्यामुळे चुकीचं का असे ना ती परीक्षा सगळ्यांना द्यायची आहे. परीक्षेची तारीख किंवा त्याची वेळ मी तुम्हाला 2 दिवसाआधी सांगणार आहे. पहिल्या युनिटवर आधी परीक्षा घेईन आणि नंतर मग आता प्रत्येक पॉईंटवर म्हणजे आधी कर्बोदक संपलं मी कर्बोदकावर घेईल,
स्निग्ध संपल्यानंतर स्निग्धावर गेली. असं प्रत्येक युनिटवर जर 10-10 मार्काची ऑब्जेक्टिव्ह घेतली तर तुमची ऑब्जेक्टिव्हची तयारी होईल. न जाणो कदाचित कोरोनामुळे यावर्षी तुमचा पेपर न होता असेच ऑनलाईन जशी फायनलची ऑब्जेक्टिव्हची परीक्षा आहे 50 प्रश्नांची, तशी तुमची पण होऊ शकते. त्या दृष्टिकोनातून आपली तयारी आपल्याला करता येईल. या ठिकाणी मी थांबते. पुढच्या पिरियडला पुन्हा भेटूया. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा, तुम्ही पण राहा आणि घरच्या लोकांना पण ठेवा. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पेपर आपला पिरियड संपवू.